घ्यायचं आहे। त्यानंतर एम ही जी एमची आकृती आहे याचं जे नाव आहे ते एम आहे, परंतु शब्दांमध्ये याचा जो साऊंड निघतो तो मचा निघतो। यामध्ये विशेष असा बदल नाही, हे आपण जसं म्हणत आलं तसाच आहे। बघा मॅजिक, तर येथे म साऊंड निघाला आहे मॅजिक। नंतर मेजर, MAJOR मेजर, तर या ठिकाणी मेज असा आहे त्याचा, कारण आपण पाहिले एचा जो उच्चार आहे तो ए आहे, म्हणजे या ठिकाणी सुद्धा मेज आणि र इंग्लिशमध्ये आहे। तर रचा जो शेवट ब्रिटिश इंग्लिशनुसार जर शब्दाच्या शेवटी आर असेल तर त्याचा उच्चार निघत नाही, तो सायलेंट होतो। आता याची जी डिटेल्स आहे ती आरचा जेव्हा लेसन येईल त्यामध्ये आम्ही तुम्हाला त्याची डिटेल्स देऊ, तुम्हाला ते लक्षात घ्यावं लागेल। ते याचं मेजरचं, आपण याला मेजर म्हणत आलो मेजर, परंतु याचा जो उच्चार आहे तो आहे मेज असा त्याचा उच्चार आहे। त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती आरच्या पुढे येणार आहे या ठिकाणी, आणि ते जेव्हा याचं स्पेशल लेसन येईल त्यावेळेस सुद्धा येईल। पुढचा आपला अल्फाबेट आहे एन। हा जो एन आहे याचं जे नाव आहे त्याचा उच्चार एन असा आहे, परंतु त्याचा शब्दांमध्ये जो साऊंड निघतो तो न चा निघतो। शब्दांमधला साऊंड न चा निघतो, जसे की नेम, NAME, न चा आपल्याला हेच बघायचं आहे की एनचा साऊंड न आहे, न चा नेम, आपण नेम म्हणतो परंतु त्याचा ओरिजिनल जो साऊंड आहे तो आहे नेम। नॅरो, या ठिकाणी आपण नॅरो म्हटलं आहे, परंतु त्याचा जो साऊंड आहे तो आला आहे नॅरो, परंतु आपल्याला हेच लक्षात घ्यायचं की यांचा जो साऊंड आहे तो न या ठिकाणी आलेला आहे न। आता पुढला महत्त्वाचा म्हणजे एम आणि एन मध्ये विशेष असा बदल नाही, जे आपण अगोदर शिकत आलो तसंच आहे। ओ मध्ये यामध्ये मात्र आता बदल आहे, महत्त्वाचा भाग आहे, लक्ष द्या। आता या ठिकाणी आपल्याला एक नवीन माहिती भेटणार आहे, ती की हा ओची आकृती आहे, याला आपण ओच म्हणत आलेलो आहोत। आता या ओचे ब्रिटिश इंग्लिश आणि अमेरिकन इंग्लिश या दोन इंग्लिशमध्ये वेगवेगळे साऊंड आहेत। जवळपास त्यांचे साऊंड जे आहेत ते सारखेच आहेत, सारखे म्हटल्यापेक्षा थोडा फरक आहे। बघा कसं, ब्रिटिश इंग्लिशमध्ये जो ओ आहे याचा जो साऊंड निघतो, त्याचं साऊंड निघताना त्याचं हे ओ हे नाव आहे, आपण ओ हे नाव शब्दांमध्ये वापरतो, तर ओ नाव नाही वापरायचं, त्याचा साऊंड वापरायचं। त्याचा ब्रिटिश इंग्लिशमध्ये जो साऊंड आहे तो आहे औ, तो कसा आहे औ। बघा अ आणि उ, तर अवरी काट मारला म्हणजे अ पूर्ण नाही आहे तर अ अर्धा। आता ब्रिटिश इंग्लिशमध्ये अशी कन्सेप्ट वापरल्या जाते शब्दांच्या उच्चारासाठी, अ पूर्ण न म्हणता औ असं औ। मग ब्रिटिशमध्ये औ असा त्याचा उच्चार आहे, तुम्हाला एक्झाम्पलद्वारे मी समजावूनच देईल। आणि अमेरिकन इंग्लिशमध्ये त्याचा जो साऊंड आहे ओचा तो आहे ओ, बघा कसा आहे ओ। हां, जसं की ओल्ड शब्द आहे OLD ओल्ड, या ओला आपण त्याचं जे नाव आहे ओ त्यानुसारच म्हणतो, किंवा आपण तसं जे आपण जे नेहमी ऐकत आलो तसंच आपण म्हणतो, परंतु त्याचा ओल्ड नाही आहे, त्याचा जो ओरिजिनल साऊंड आहे या ओचा हे औ घ्या लागते, आणि म्हणून याचा जो उच्चार निघतो तो निघतो औल्ड। काय निघतो त्याचा उच्चार औल्ड, आपण त्याला ओल्ड म्हणतो परंतु त्याचा उच्चार औल्ड आहे। त्यानंतर ला आपण नो म्हणतो, बघा हा ओ जो आहे त्याचं नाव आपण या ठिकाणी नावाचा साऊंड वापरतो, परंतु त्याचा जो साऊंड शब्दांमध्ये वापरत असतो तो आहे नऊ। तो कोणता आहे नऊ, म्हणजे ब्रिटिश रूलनुसार औल्ड नऊ। नंतर ओपन, आपण याला ओपन म्हणतो परंतु ते ओपन नाही, ते आहे औपन। ते काय आहे औपन, कारण आपण आपल्या सरकारी कामांमध्ये म्हणा किंवा आपल्या अकॅडमिक शालेय पुस्तकांमध्ये म्हणा ब्रिटिश इंग्लिश वापरतो, अमेरिकन इंग्लिशचा वापर होतो परंतु तो काही प्रमाणात होतो। त्यामुळे अमेरिकन इंग्लिशमध्ये जर याला म्हणायचं असेल तर तुम्हाला याला म्हणावं लागेल ओल्ड, ब्रिटिश इंग्लिशमध्ये याला आपण म्हणू ओल्ड, अमेरिकन इंग्लिशमध्ये आपल्याला म्हणायला लागेल याला ओल्ड, म्हणजे ओ आणि ऊचा उच्चार NO म्हणताना नऊचा उच्चार, ओपनचा म्हणताना येथे जसं की ब्रिटिशमध्ये ओपनचा औपन आहे, आपल्याला अमेरिकन इंग्लिशमध्ये ओपन असं म्हणावं लागेल, थोडा फरक आहे तो आपल्याला लक्षात घ्यावा लागेल। आता आपण या ठिकाणी उदाहरण बघणार आहोत। बघा या ठिकाणी आपण इज दिस युअर नोटबुक, हे आपलं उदाहरण आहे। इज दिस युअर नोटबुक, आपण याला म्हणतो इज दिस युअर नोटबुक,
ओचा उच्चार काढतो, परंतु ब्रिटिश इंग्लिशनुसार याचा उच्चार येईल इज दिस युअर नोटबुक, न आणि उ, नऊ, जसं अ आणि उ असं, इज दिस युअर नोटबुक. मग समोरचा यस असेल तर म्हणेल यस, आणि नो असेल तर म्हणेल नऊ. आपण त्याला नेहमी म्हणतो नो, परंतु त्याचा उच्चार येईल नऊ. हा महत्त्वाचा फरक आहे. आणि अशाच गोंधळामुळे काय होतं की आपण समोरच्याची भाषा ऐकू नये, आपल्याला नेमके उच्चार माहीत नसल्यामुळे आपला गोंधळ होतो. जसं की आपण KG1 KG2 मध्ये जे लहान मुलं असतात त्याला आपण घरी शिकवताना म्हणतो हेड दाखवा, मग तो हेड दाखवतो. नोज दाखवा, तर आपण तो नोज दाखवतो, मग आपण त्याला नोज म्हणतो. परंतु ओरिजिनलमध्ये ब्रिटिश इंग्लिश उच्चारानुसार त्याचा नोज नाही आहे, त्याचा साऊंड आहे नौज. नौज, धिस इज माय नौज असं आपल्याला म्हणावं लागेल. ओके, तर हा झाला ओचा साऊंड. आणि यामधले हे दोन फरक महत्त्वाचे लक्षात घ्यायचे की ब्रिटिश इंग्लिशमध्ये याचा साऊंड औ आहे आणि अमेरिकन इंग्लिशमध्ये याचा साऊंड ओ आहे. तर नंतर आहे पीमध्ये विशेष असा फरक नाही, जसं आपण शिकत आलो तसंच आहे. याला या आकृतीला आपण पी म्हणतो, परंतु त्याचा शब्दातला जो साऊंड आहे तो पचा साऊंड निघतो प्रत्येक शब्दामध्ये. जसं की इथे आहे PALAC, याला आपण पॅलेस म्हणतो, परंतु त्याचा म्हणजे आपल्याला या ठिकाणी पीचा साऊंड प निघतो, पॅलेस. आता या ठिकाणी पॅलेसचा उच्चार पॅलिस आहे, आपण पॅलेस म्हणत आलो, या ठिकाणी याचा उच्चार पॅलिस आहे. तर तो रूल्सनुसार आहे, तो कसा येतो तो आपल्याला पुढे माहीतच पडेल. त्यानंतर पॅरेंट, आपण याला पॅरेंट म्हटलं, आपल्याला हेच लक्षात घ्यायचं पीचा उच्चार प निघतो, पॅरेंट. परंतु या पूर्ण शब्दाचा जो उच्चार आहे तो पॅरेंट नाही, तो आहे पेअरंट. पेअरंट. आता ते कसे निघतात ते आपल्याला पूर्ण सिरीजमधले साऊंड बघावं लागेल आणि मग लक्षात येईल की याचा उच्चार पेअरंट आहे. आपण पॅरेंट म्हणत आलो, म्हणतो, ते ॲक्सेप्ट केला जाते, तो वेगळा भाग आहे. परंतु ओरिजिनल जर आपल्याला साऊंड शिकायचे असतील तर ते त्याचा पेअरंट निघतो. ओके, आपला पुढचा शब्द आहे क्यू. हा सुद्धा आपण जसं शिकलो तसाच आहे, यामध्ये विशेष बदल नाही. हा जो क्यू आहे, याची जी आकृती आहे याचं नाव क्यू आहे, परंतु याचा जो शब्दात साऊंड निघतो तो निघतो क्वचा क्व. क्व साऊंड बघा, QUEEN, क्वीन, क्व साऊंड. QUALITY, क्वालिटी, म्हणजे हा या ठिकाणी सुद्धा क्व साऊंड आहे. ओके, आपला नेक्स्ट अल्फाबेट आहे, महत्त्वाचा आहे. जसं आपण ओचं बघितलं, इतर काही जे रूल्समध्ये बदल होत गेले आहे, आपण म्हटलं त्यापेक्षा वेगळे निघाले आहेत, तशा प्रमाणात आरचा सुद्धा आहे. आता आरचा सुद्धा ब्रिटिश आणि अमेरिकन सारखे दोन प्रकार पडतात आणि अत्यंत महत्त्वाचं आहे. याची डिटेल्स जेव्हा आरचा लेसन येईल त्यावेळेस दिल्या जाईल, परंतु आजही याची थोडीफार माहिती तुम्हाला इथे दिल्या जाईल. ही जी आकृती आहे याचं नाव आर आहे, परंतु ब्रिटिशमध्ये साधारणतः मधात, शब्दाच्या मधात किंवा शेवटी जर आर आला तर त्याचा उच्चार आर आपण जे म्हणतो आर असा स्पष्ट निघत नाही, त्याचा उच्चार निघतो आ. त्याचा उच्चार काय निघतो? आ निघतो. आणि हा जो र आहे हा सायलेंट होऊन जातो, म्हणजे र नसतो असं नाही आहे. सुरुवातीला जर आर असेल तर मात्र त्याचा उच्चार र घेतला जातो, परंतु मधात किंवा शेवटी जर आर असेल तर त्याचा उच्चार सायलेंट होऊन जातो, आ असाच निघतो. आणि ब्रिटिश इंग्लिशमध्ये याचा उच्चार असा निघतो, आ आणि र. आता जर तुम्ही ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी, जी इंग्लिश टू इंग्लिश डिक्शनरी आहे किंवा इंग्लिश मराठी डिक्शनरी आहे, ही जर पाहिली तर त्यामध्ये जे शब्द असतील, समजा असा शब्द आहे स्का, तर त्याचा जो उच्चार दिला असेल तो स्का, आणि जो र आहे तो कंसात दिला असतो, त्याचाच अर्थ की तो सायलेंट झाला आहे त्या ठिकाणी, असा त्याचा अर्थ आहे. आपण बघू शकता. तर ब्रिटिशमध्ये आ आणि र हा सायलेंट होऊन जातो, म्हणजे रचा उच्चार ब्रिटिश इंग्लिशनुसार आरचा साऊंड जो आहे तो आ असा निघतो, आ. जसे की SCAR स्का, स्कार, SCAR स्कार आहे. स्कारचा अर्थ होतो व्रण किंवा खून, अंगावरील असेल, चेहऱ्यावरील व्रण असेल, खून असेल, निशाणी असेल, या अर्थानं आपण वापरतो. तर याचा जो साऊंड आहे ब्रिटिश इंग्लिशनुसार तो आहे स्का. स्का, स्कार नाही, स्कार आपण म्हणतो, ते ॲक्सेप्ट केला जाते, तो भाग वेगळा आहे, परंतु ओरिजिनल जो साऊंड आहे तो आहे स्का. आणि आपण जर डिक्शनरी बघितलं तर स्का आणि कंसातील तो र. परंतु हा झाला ब्रिटिश इंग्लिशनुसार. आणि अमेरिकन इंग्लिशनुसार त्याचा आर हा साऊंड आहे. अमेरिकन इंग्लिशनुसार आर हा साऊंड आहे. मग आता नेमका फरक कुठे आहे? तर तो फरक आहे जिभेची रचना कशी आहे. आर या अल्फाबेटबद्दल ब्रिटिश आणि अमेरिकन या इंग्लिशमध्ये जिभेच्या रचनेनुसार फरक आहे. तो कसा आहे? आता हा फरक तर आपण बघितलाच की आर मधात आणि शेवटी असेल तर र सायलेंट होऊन जातो,
आणि आर म्हणतं आपण जसं म्हणत आला तसंच म्हणतो आहे की नाही. फोर्ट, आर, कार असंच आपण म्हणतो. परंतु अमेरिकन इंग्लिशमध्ये र म्हणताना आपली जी जीभ आहे आपल्याला ही जीभ पुढच्या वरच्या बाजूनं अशी थोडी वाकवायची आहे. म्हणजे वी हॅव टू रोल अवर टंग, म्हणजे आपल्या जिभेला आपल्याला असं गोल केल्यासारखं करायचं आहे. वी हॅव टू रोल अवर टंग. जसं की बघा आता अमेरिकनमध्ये जर आपल्याला स्कार म्हणायचं असेल, ब्रिटिशमध्ये याला म्हणू आपण स्कार. आता अमेरिकन इंग्लिशमध्ये आपली जी जीभ आहे याला असा पुढच्या भागाला रोल करावं लागेल. वी हॅव टू रोल अवर टंग. स्कार, स्कार म्हणजे तोंडामध्येच जो आपला जीभ आहे त्याला थोडंसं असं आपल्याला रोल करावं लागेल. स्कार, स्कार याप्रमाणे. आणि ब्रिटनमध्ये आपण त्याला म्हणू स्का, स्का. अमेरिकन इंग्लिशमध्ये त्याचा रचा उच्चार निघतो परंतु जीभ रोल करून स्कार, स्कार याप्रमाणे. दुसरा शब्द आहे शॉर्ट. बघा ब्रिटनमध्ये याचा ब्रिटिश इंग्लिशनुसार याचा रचा उच्चार सायलेंट होऊन जाईल. शॉर्ट याचा होऊन जाईल शॉर्ट, शॉर्ट असा. परंतु अमेरिकन इंग्लिशमध्ये याचा उच्चार निघेल शॉर्ट, शॉर्ट, शॉर्ट. म्हणजे आपली जी जीभ आहे त्याला आपल्याला थोडंसं रोल करावं लागेल. तर हा महत्त्वाचा फरक आहे. बघा आता या ठिकाणी RAC हा पहिल्या वेळेस आहे तर याचा उच्चार मात्र निघतो. या ठिकाणी म्हटलं जाईल त्याला रेस. परंतु जे मधात आणि शेवटी शब्द आहेत आर असेल शब्दाच्या तर त्याचा ब्रिटिश इंग्लिशमध्ये स्पष्ट उच्चार निघत नाही, तो त्या ठिकाणी सायलेंट होऊन जातो. तर हे पाहिली आपण आरपर्यंतची माहिती. आता यानंतर आपण बघूया आरच्या पुढील अल्फाबेट. या अगोदर आपण आर हा अल्फाबेट बघितला. यानंतर आपल्याला बघायचा आहे आपला पुढचा अल्फाबेट यस. यससुद्धा आपण जसं आतापर्यंत म्हणत आला त्याचप्रमाणे आपल्याला त्याचा साऊंड काढायचा आहे. यामध्ये विशेष असा बदल नाही. यस ही जी आकृती आहे याला आपण एस असं म्हणायचं आहे. याचं नाव एस आहे परंतु याचा शब्दामध्ये जो साऊंड येतो तो येतो स, स साऊंड येतो. बघा STAMP म्हणजे स्टॅम्प. यस या ठिकाणीसुद्धा स साऊंड निघाला आहे. STAT स्टेट, आपण स्टेट असा उच्चार काढतो त्याचा उच्चार आहे स्टेट. या ठिकाणी सुद्धा यसचा साऊंड स निघाला आहे. नंतर स्टेटस, स्टेटस आजकाल मोबाईलवर आपण स्टेटस ठेवतो किंवा प्रत्येकाचे स्टेटस असते. तो जो शब्द आहे याचासुद्धा यसचा या ठिकाणी स साऊंड आहे, या ठिकाणी सुद्धा स आहे. आणि याचा उच्चार आपण स्टेटस असा करतो, त्याचा उच्चार आहे स्टेटस, स्टेटस. व्हॉट्स माय स्टेटस अशा प्रकारे. त्यानंतर पुढचा आपला अल्फाबेट आहे टी. यामध्ये आता विशेष आपल्याला लक्षात ठेवायचं यामध्ये थोडाफार बदल आहे. आम्ही अगोदरच म्हटलं होतं की काही अल्फाबेट आपण जसे शिकत आलो तसंच आहे परंतु काहीमध्ये मात्र बदल आहे. आणि त्यामध्ये त्याच्या बदलामध्ये आपली तोंडाची, जिभेची, दातांची कशी रचना असावी यानुसार आपल्याला ते शब्द काढावे लागतात. तर हा जो टी आहे ही जी आकृती याचं नाव आपण याचा टी म्हणतो आणि याचा शब्दातला जो साऊंड आहे तो ट आहे आणि हा सॉफ्ट साऊंड आहे. बघा हा आहे टी, हा सॉफ्ट साऊंड आहे. आणि आपण या अगोदरच बघितलं आहे की सॉफ्ट साऊंड जेव्हा काढल्या जातात तेव्हा ते दातांनी काढल्या जातात, म्हणजे जीभ दाताला टच होते अशा प्रकारे ते काढल्या जातात. आणि जे हार्ड साऊंड असतात ते जिभेनं म्हटल्या जातात. तर हा जो ट आहे हा सॉफ्ट साऊंड आहे. बघा आपल्या वर्णमालेमध्ये, आपल्या मराठी वर्णमालेमध्ये जे उच्चार आहेत ट, ठ, ड, ढ, तेव्हा आपली जी जीभ आहे ती मूर्धन्य गटात, म्हणजे टाळूच्याही वर जे दोन खोलगट भाग आहेत आपण या अगोदरच बघितलेला आहे, या ठिकाणी ते छेदतात ट, ठ, ड, ढ. तर आपण तो ट आहे तो तशा प्रकारे म्हणतो. परंतु हा जो इंग्लिशमधील जो ट आहे हा जेव्हा म्हणतो आपण तेव्हा आपला तो जो ट आहे तो आपला जे दात आहे, आपली जी जीभ आहे ती दाताला टच झाली पाहिजे. ठ ठ असं याप्रमाणे. आणि ट, ठ, ड मध्ये ट नंतर जो ठ आहे तर टचा शेवट आणि ठची सुरुवात अशा प्रकारे टीचा उच्चार निघाला पाहिजे. जसं की बघा या ठिकाणी TAST टेस्ट. आपण जेव्हा टेस्ट म्हणतो तेव्हा आपली जी जीभ आहे ती आपली जीभ टाळूच्या वर टच होते टेस्ट. परंतु या ठिकाणी ब्रिटिश इंग्लिश साऊंडच्या उच्चारानुसार जो ट म्हणायचा आहे
तो आपल्याला आपली जी जीभ आहे ती दातांना टच व्हायला पाहिजे ट म्हणताना, जसे की टेस्ट, थेस्ट, थेस्ट, थेस्ट अशा प्रकारे. जसे की टीचर आहे, आपण टी म्हणताना आपली जर जीभ पाहिली तुम्ही काळा उच्चार टीचर, तर टाळूच्या वरच्या भागाला आपली जीभ टच होते. परंतु यांचा ब्रिटिश इंग्लिशनुसार जर टीचरचा उच्चार करायचा असेल ओरिजिनल उच्चारानुसार तर तो करावा लागेल टीचर, टीचर असा करावा लागेल. शी इज माय टीचर, हु इज युअर टीचर, शी इज माय टीचर अशा प्रकारे, किंवा ही इज माय टीचर, शी इज माय टीचर अशा आपल्याला त्याचा उच्चार करावा लागेल. तर हा जो टीचा उच्चार आहे तो मराठीतला ट आणि टचा शेवट आणि ठची सुरुवात अशा प्रकारे आपल्याला टचा उच्चार काढायचा आहे. आणि हा एक सॉफ्ट साऊंड आहे, आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. त्यानंतर जो आपला पुढचा अल्फाबेट आहे तो आहे यू. पुढचा अल्फाबेट आहे आपला यू. याला आपण यूच म्हणतो, परंतु त्याच्या शब्दात जो साऊंड येतो तो हा सुद्धा एक स्वर आहे. याचा सध्या शब्दात जो साऊंड आहे तो अ असा आहे. काही ठिकाणी मात्र याचे जेव्हा लॉंग आणि शॉर्ट साऊंड पाहू त्यावेळेस साऊंड बदललेले असतील, ते त्या रूल्सनुसार असतील. सध्या जे आपण बघत आहोत तो शब्दामध्ये साऊंड अ येते, जसे की UNDER अंडर. ब्रिटिश इंग्लिशनुसार रचा उच्चार शेवटच्या शब्दाला निघत नाही, आपण याला अंडर म्हणतो, परंतु तो आहे अंडर असं. नंतर अनफेअर असं आपण या ठिकाणी म्हणायचं, अनफेअर. अनफेअर म्हणजे आपल्याला या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं, यूचा जो साऊंड आहे तो अ आपल्याला काढायचा आहे, जसं आपण या अगोदरी काढत आलो. त्यानंतर व्ही, या ठिकाणी मात्र आपल्याला थोडं आता लक्षात घ्यायचं आहे. व्हीचे आपण कधी व्ही किंवा वी असा आपण याला म्हणतो, हे याचं नाव आहे आकृतीत जसं व्ही आणि वी. याचा जो साऊंड आहे शब्दातला तो मात्र वचा साऊंड आहे, वचा. आता या ठिकाणी आपल्याला कोणती गोष्ट लक्षात ठेवायची आहे, इथे काय बदल आहे, ओठांची आणि दातांची काय या ठिकाणी आपल्याला रचना ठेवावी लागेल. तर व हा जो साऊंड आपण काढू या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचे की आपले जे वरचे दात आहेत ते आपल्या खालच्या ओठांना टच झाले पाहिजे. वी, वी याप्रमाणे बघा, वरचे दात खालच्या ओठांना टच व्हायला पाहिजे. वी, वी आपण म्हणतो जसं की VAN व्हॅन. व्हॅन म्हणताना आपण असं म्हणतो व्हॅन, वरचे दात खालच्या ओठाला टच झालेले नाहीत बघा, व्हॅन, व्हॅन. परंतु ओरिजिनल ब्रिटिश इंग्लिशनुसार जर उच्चार काढायचा असेल तर आपले जे वरचे दात आहेत ते खालच्या ओठांना टच व्हायला पाहिजे. व्हॅन, व्हॅन, धिस इज माय व्हॅन. ओके. पुढचा शब्द व्हेरीफाय आहे, आपण त्याला व्हेरीफाय असं म्हणतो. तर तो आपण म्हटला पाहिजे वरचे दात खालच्या ओठांना टच होताना व्हेरीफाय, व्हेरीफाय. व्हॅल्यू, व्हॅल्यू. ओके. नंतर व्हॅल्युएशन, व्हॅल्युएशन अशा प्रकारे व्हीचा साऊंड निघाला पाहिजे. ओके. त्यानंतर पुढचा जो अल्फाबेट आहे तो आहे डब्ल्यू. डब्ल्यू म्हणजे याचं जे नाव आहे ते आपण त्याला डब्ल्यू म्हणतो, म्हणजे त्याचं नाव डब्ल्यू आहे, परंतु त्या शब्दातला जो साऊंड आहे तो सुद्धा वचा निघतो. आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला एक गोष्ट लक्षात द्यायची की रचना कशी आहे ओठांची, यामध्ये सुद्धा फरक आहे. काहीमध्ये फरक आहे, काहींमध्ये फरक नाही आहे. तर जो फरक आहे तोच आपण आजच्या अल्फाबेट लेसनमधून दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रत्येक अल्फाबेटवर जेव्हा एक स्पेशल लेसन तयार होईल पुढच्या सिरीजांमध्ये, त्यावेळेस मात्र त्याचे आणखी डिटेल्स दिल्या जाईल. सर्वांची डिटेल्स एकाच वेळेस देणं, एकाच व्हिडिओमध्ये देणं शक्य होत नाही. तर हा जो डब्ल्यू आहे हा आपण आता व साऊंड आहे, हा आपण वेट आहे, वेट, WIT वेट असं आपण म्हणतो. प्लीज वेट, प्लीज वेट मी आहे ना, माझं जशी वाट पहा, हां, आय एम वेटिंग हिम, आय एम वेटिंग हिम असं म्हणतो. परंतु ब्रिटिश इंग्लिशनुसार हा जो डब्ल्यूचा साऊंड व आहे, हा व काढताना आपला जो ओठ आहे तो गोल व्हायला पाहिजे. ओठांची रचना पुढे येऊन गोल व्हायला पाहिजे. जसे की वेट म्हणताना आपण म्हणायचं आहे वेट, वेट. अशा प्रकारे आपले जे ओठ आहे त्यांची रचना गोल व्हायला पाहिजे. वेट, वेस्ट, वेस्ट. वुमन, वुमन. नंतर वूड, वूड. अशा प्रकारे म्हणजे व डब्ल्यूचा जो व साऊंड हा काढताना ओठांची रचना ओठ पुढे येऊन गोल व्हायला पाहिजेत. वेट, वेस्ट, वुमन, वूड. अशा प्रकारे आपण जनरली असं म्हणत आलो, वेस्ट, वेट, वुमन, वूड. या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात ओठांची रचना पुढे येऊन गोल होत नाही. पुढचा आपला शब्द आहे, पुढचा आपला अल्फाबेट आहे एक्स. ही जी एक्स आहे याचं नाव आपण एक्स म्हणत आलो आहोत, त्याचं नाव आहे
त्याचे 4 प्रकारचे उच्चार आपल्याला वेगवेगळ्या शब्दांमध्ये पाहायला मिळतील. काही शब्दांमध्ये एक उच्चार आढळेल, काही शब्द एकाच शब्दांमध्ये हा जो एक्स आहे त्याचा उच्चार वेगळा आढळेल, तर त्याच्याच पुढचा जो एकाच शब्दांमध्ये जर 2 एक्स असतील तर त्याचे वेगवेगळे उच्चार आढळतील. ते का आहेत याची डिटेल्स त्यांच्या लेसनमध्ये बघू जेव्हा येईल. पण सध्या आपल्याला हे पाहायचं आहे की याचे 4 साऊंड निघतात जनरली. एक्स, नंतर झ, काही शब्दांमध्ये झ, काही शब्दांमध्ये ज, काही शब्दांमध्ये अर्धा ग आणि ज. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपला शब्द आहे झेरॉक्स, XEROX, झेरॉक्स. ओके, आपण याला झेरॉक्स म्हणतो, परंतु या ठिकाणी त्याचा जो ओरिजिनल साऊंड आहे तो आहे झिअरॉक्स. तो काय साऊंड आहे? झिअरॉक्स. आता तो कसा आला तो पुढचा भाग. परंतु आपण हे बघितलं की काही शब्दांमध्ये एक्सचा उच्चार झ निघतो. बघा या ठिकाणी झी एल आहे, पहिले याचा झी एल आहे आणि हाच एक्स शेवटी जो आहे त्याचा झ नाही, त्याचा उच्चार आला आहे एक्स. बघा झिअरॉक्स. ओके, झिअरॉक्स. धिस इज माय झेरॉक्स मशीन. व्हेअर इज झेरॉक्स असं आपण म्हणतो. झेरॉक्स कुठे मिळते? तर असा हा शब्द आहे झेरॉक्स. दुसरा भाऊ एक्झाम. बघा या ठिकाणी पहिल्याचा झ, दुसऱ्याचा एक्स. आता हा शब्द आहे आपला एक्झाम. आता एक्झाम हा जो शब्द आहे येथे या ठिकाणी जो एक्स आहे याचा उच्चार एक्सही नाही, झही नाही, याचा निघाला आहे ज. एक्झाम. याचं जर आपण मराठीमध्ये जर याची लिहिली तर आपण असं लिहितो त्याला एक्झाम. ओके, म्हणजे या ठिकाणी जो एक्स आहे याचा अर्धा ग आणि ज असा उच्चार आहे एक्झाम. दुसरा आहे XYLOPHON. आपण याला झायलोफोन म्हणतो, झायलोफोन. याचा ओरिजिनल साऊंड आहे झाईलफोन. झाईलफोन म्हणजे या ठिकाणी याचा जो साऊंड आहे एक्सचा तो निघाला आहे झ. म्हणजे एक्सचे साधारणतः 4 प्रकारचे वेगवेगळे साऊंड वेगवेगळ्या शब्दांमध्ये किंवा एकाच शब्दांमध्ये अलग अलग निघतात. तर हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्याचे जे काय का निघतात, कुठे का निघतात, कुठे एक्स निघतो, कुठे झ निघतो, कुठे ज निघतो, याची जी डिटेल्स आहे आपण त्या लेसनमध्ये बघू. आपला पुढचा अल्फाबेट आहे वाय. आपण याला वाय, याचं जे नाव आहे त्याला आपण वाई किंवा वाय असं म्हणतो. ते त्याचं नाव आहे. इथं वाई ईवर काट मारला आहे, म्हणजे ई जो आहे तो पूर्ण न म्हणता आपल्याला शॉर्टमध्ये म्हणायचं आहे वाई किंवा वाय याप्रमाणे. परंतु याचा शब्दात जो साऊंड आहे तो यच आहे. म्हणजे शब्द म्हणतो वायवरचे जे शब्द आपण म्हणतो ते य साऊंड न म्हटल्या जातात, जसे की इयर, YAR, इयर. आता ब्रिटिश इंग्लिशमध्ये याचा इ असाच उच्चार होतो. ओके, इय, कारण आखरी जर आर असेल तर तो सायलेंट होऊन जातो. इय, इय. ओके. दुसरा आहे एलो. या ठिकाणी सुद्धा वायचा उच्चार य निघाला आहे य. एलो, आपण याला एलो म्हणतो. याचा उच्चार आहे एलव, एलव. ओके, दिस इज एलव कलर. याप्रमाणे पुढचा आपला अल्फाबेट आहे झेड. आता झेड या आकृतीचं नाव झेड आहे, आपण असंच म्हणतो याला. पण याचा शब्दांमध्ये जो उच्चार येतो तो झ येतो, झचा उच्चार येतो. तर हा एक हार्ड साऊंड आहे, हार्ड साऊंड आहे, सॉफ्ट साऊंड नाही, हार्ड साऊंड आहे झ. तर याचा बघा झू, ZOO, झू, झू असा साऊंड आहे त्याचा, झू, हार्ड साऊंड. नंतर झेब्र, ZEBRA. या ठिकाणी झेडचा सुद्धा झ साऊंड आहे, झ, झेब्र. आपण झेब्रा असं ऐकलेलं आहे, आपण झेब्रा म्हणतो, परंतु या ठिकाणी त्याचा ओरिजिनल साऊंड जो तो झेब्र आहे. आता ए असूनही आ का नाही म्हटलं गेलं, याची डिटेल्स किंवा हे का असं होते हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगून पुढच्या लेसनमध्ये सांगणार आहोत. परंतु याला आपल्याला म्हणायचं आहे झेब्र, झेब्र असं म्हणायचं आहे. आता XYZ. आता याचे काय आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की ब्रिटिश इंग्लिशमध्ये आपण XYZ असं म्हटलं जाते, याचं नाव झेड येते, आपण असंच म्हणत आला. परंतु अमेरिकन इंग्लिशमध्ये याला XYZ न म्हणता जो झेड आहे त्याला झी म्हटलं जाते. जसं की आपण ब्रिटिशमध्ये म्हणू XYZ, अमेरिकन इंग्लिशमध्ये याला म्हणतात XYZ. तर हा सुद्धा एक बदल आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर हे झाले आपले अल्फाबेट, 26 अल्फाबेट. परंतु त्यानंतर आणखी 2 असे साऊंड आहेत जे आपल्या बोलण्यात येतात, परंतु ते अल्फाबेटमध्ये नाही आहेत. ते सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल, त्याचे कसे उच्चार येतात. 2 साऊंड आहेत ज्यांना थीटा आणि डेल्टा असं म्हटलेलं आहे. गणिताच्या भाषेत थीटा आणि डेल्टा हे 2 कन्सेप्ट आहेत, ह्या 2 संकल्पना आहेत. तर हा जो थीटा आहे याचं जेव्हा
आपण ज्याला असं म्हणू की जेव्हा आपण याचा फोनिक्स सिरीज शिकतो किंवा फोनिक्स शिकतो, त्या ठिकाणी फोनेटिक्समध्ये त्याला थीटा असं म्हटलं जाते, थीटा. तर त्याचा जो साऊंड आहे तो थचा साऊंड निघतो. ज्या शब्दांमध्ये हे येतात थीटा म्हटलं जाते त्याला, थीटा. त्याचा जो साऊंड आहे तो थचा साऊंड आहे. असे कोणते शब्द आहेत की ज्याचा थचा साऊंड निघतो? आपल्या अल्फाबेटमधील 26 अक्षरांमध्ये थचा साऊंड कुठेच नाही आहे, परंतु यामध्ये मात्र निघतो. तर तो आहे, बघा आपण उदाहरण पाहू. थिओलॉजी हा एक शब्द आहे, थिओलॉजी, THEOLOGY, थिओलॉजी. आता हा जो थ आहे, हा थ आणि हा डेल्टाचा जो आहे, डेल्टा याचा जो साऊंड निघतो तो ध निघतो. थ आणि ध हे दोन्ही शब्द आपल्या अल्फाबेटमध्ये उच्चार आलेले नाही आहेत. मग हे जे साऊंड आहेत, हे साऊंड म्हणताना आपल्याला काय करावं लागेल? तर हे साऊंड बघा, आपण मराठी वर्णमालेनुसार जर बघितलं तर द, थ, द, ध जेव्हा आपण म्हणतो थ, द, ध, तेव्हा आपली जीभ टाळूला लागते, दाताच्या वरच्या फुगीर भागाला लागते. थ, द, ध हे आपल्या मराठी वर्णमालेनुसार लागते. परंतु इंग्रजीमध्ये जेव्हा आपण त्याचे उच्चार काढू तेव्हा आपल्याला थचा उच्चार थ असा आपल्या नेहमीप्रमाणे न येता आपल्याला हे जेव्हा दोन्ही थ आणि धचा उच्चार काढू तेव्हा आपली जीभ आहे ती दोन्ही दातांच्या मधात येईल आणि ते हवेत राहील. दोन्ही दातांच्या मधात, परंतु हवेत, दोन्ही दाताच्या मध्ये हवेमध्ये राहील. जसे की थिओलॉजी हा जो शब्द आहे, तर थिओलॉजी आपण नेहमीप्रमाणे जर म्हटलं तर आपली जीभ टाळूला लागते, परंतु आपल्याला ब्रिटिश उच्चारानुसार जर करायचं असेल तर आपल्याला म्हणावं लागेल थिओलॉजी, सिओलॉजी. अशा प्रकारे दुसरा शब्द थिअरम, थिअरम, THEOREM, थिअरम, गणिती विधान किंवा प्रमेय ज्याला म्हटलं जाते. तर आपण याला थिअरम म्हणतो. थिअरम म्हणताना आपली जीभ जी आहे ती टाळूला लागते, थिअरम, बघा थिअरम. परंतु इंग्लिशमध्ये जर उच्चार काढायचा असेल ब्रिटिश इंग्लिशनुसार तर आपल्याला आपली जीभ हवेत ठेवावी लागेल. कशी? थिअरम, थिअरम, थिअरम. अशा प्रकारे दुसरा शब्द आहे थिएटर, थिएटर, टॉकीज ज्याला आपण असं म्हटलं जातो, थिएटर, थिएटर, थिएटर न काढता थिएटर, थिएटर. अशा प्रकारे त्याचा उच्चार निघेल. नंतर थँक्यू, थँक्यू म्हणताना आपली जीभ टाळूलाच लागते, परंतु हा थ म्हणताना जीभ दोन्ही दाताच्या मध्यात हवेत असली पाहिजे. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. अशा प्रकारे म्हणजे त्यांच्या ब्रिटिश रूलनुसार त्यांचं प्रोनाऊन्सिएशन येईल. त्यानंतर आहे थीम, THEM, थीम, थीम हा सुद्धा एक शब्द आहे, थीम, सीम, सीम. अशा प्रकारे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. पुढचा आहे डेल्टा, त्याचा जो ध साऊंड निघतो बघा कसा. आपले शब्द आहेत दॅन, दॅट, दोज, दीज, देम असं आपण म्हणतो. तर ते म्हणताना हा जो ध आहे हा म्हणताना आपलं ध म्हणताना आपली जीभ टाळूला लागते, परंतु हे शब्द म्हणताना ब्रिटिश इंग्लिश उच्चारानुसार आपल्याला आपली जीभ हवेत ठेवावी लागेल. आपल्याला म्हणावं लागेल दॅन, दॅन, दॅट, दॅट, दॅट इज डॉग, दॅट इज डॉग, those, these, them. काही ठिकाणी them, them असंही म्हटलं जाते, काही ठिकाणी त्याचा उच्चार दम असाही होतो. आपल्याला दम, जम, them. तर अशा प्रकारे थीटा आणि डेल्टा हे सुद्धा आपल्याला साऊंड पाहायला मिळालेलं आहे. तर मित्रांनो, आज हा आपण पूर्ण व्हिडिओ A to Z अल्फाबेटवरचा बघितलेला आहे. तुम्हाला आता पूर्ण व्हिडिओ पाहून लक्षात आलंच असेल की हा किती महत्त्वाचा व्हिडिओ आहे. ब्रिटिश इंग्लिशनुसार जर आपल्या उच्चार यायचं असेल, परफेक्ट प्रोनाऊन्सिएशन यायचं असेल तर आपल्याला हा सर्व अभ्यास करावा लागेल. हा व्हिडिओ किती महत्त्वाचा आहे हा आपल्या लक्षात आता आलेला असेल. मी अगोदरच व्हिडिओ सुरू होताना म्हटलं आहे की हा व्हिडिओ बनवताना मला खूप मेहनत लागलेली आहे, खूप वेळ माझा यामध्ये मी इन्व्हेस्ट केलेला आहे. तर हा व्हिडिओ पाहून जर तुम्हाला निश्चितच चांगला वाटलं असेल तर एक लाईक तो बनता आहे यार, एक लाईक निश्चितच करा. आणि मी तुम्हाला हेही म्हणेल की डोंट फॉरगेट टू वॉच अवर नेक्स्ट ऑल व्हिडिओज अबाउट माय प्रोनाऊन्सिएशन सिरीजमधले सर्व व्हिडिओ पाहायला विसरू नका. आय वुड लाईक टू से दॅट थँक्यू व्हेरी मच. Once again, I would like to say that thank you very much.